एकजुटीचा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। और जोर जुल्म के टक्कर में और जोर जुल्म के टक्कर में असा कसा देत नाही, असा कसा देत नाही। आमचा त्या कृती समितीला विरोध आहे। आमची मागणी ही 7व्या वेतनची ही मागणीच नव्हती। आमची ही मागणी आहे की आमची मागणी विलीनीकरण हे आमची मागणी आहे। याच्या पहिले पण कृती समितीने अशाच प्रकारे आमची पिळवणूक केली होती। त्याच्यात 124 कर्मचाऱ्यांचे बलिदान गेले होते। ते बलिदान वाया गेले नाही पाहिजेत, म्हणून मला गाडी काढणं योग्य वाटत आहे। त्यांच्या प्रतिनिधींना, आमच्या सभासदांना आम्ही म्हणतो की आपल्याला पैशासाठी सर्व मुख्यमंत्र्यांना सर्वांना दिले, आम्ही काय त्याची दुश्मन नाही। त्याच्यामुळे आम्ही सर्वजण, आमची इच्छा आहे की त्यांनी आम्हाला आमचं वेतन द्यावं, हीच विनंती आहे। आता जे अपोजिशन युनियन आहे ती त्या सदावर्तीची आहे, ज्यानं 6 महिने कर्मचाऱ्यांसंग धोका केला, कोर्टात धोका केला, मराठा संघात धोका केला, अशा गद्दार त्या मुलीच्या अत्याचारात धोका केला, असा गद्दार त्याचे एक कुत्रे पाळलेले आहेत। आम्ही इमानदार आहोत, आम्ही एसटी साठी करणार आहोत, आम्ही एसटीचं कोणतं नुकसान करणार नाही, आम्ही एसटीचे प्रामाणिक आहोत। तरी आमचं वेतन आम्हाला देण्यात यावे। नाही ते त्यांचं ते कसं आहे, धोरणच आहे। कसं ते फडणीसच्या माणसात, सदावर्तीच्या माणसात, सदावर्ती हा या कर्मचाऱ्याचा दुश्मन आहे। 6 वर्ष त्यांनी पूर्ण कर्मचाऱ्याचं वाटोळं लावलं, त्यांनी कोणत्याच प्रकारचा 1 रुपया भेटला नाही। एक जणाचं 5-5 लाखाचं नुकसान झालं। आता कोणतं नुकसान होणार, काय होणार? आम्हाला जे आम्ही जे 30 तारखेला हे झाली याचिका दाखल कोर्टाने मॅनेजमेंटने केली, त्याच्यात मॅनेजमेंटला तारीख दिली, आपलं हे दिली नाही, स्टे दिला नाही। त्याच्यामुळे आमचं आपलं हे जे धरणे आंदोलन आहे नियम कायदेशीर आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोणाशी वादविवाद करायचा नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।